आज मी नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी 2026च्या दुसऱ्या दिवशी आपल्या समोर सांगता येते यांची नवीन वर्षातील स्वागत आहे. ही कविता वाचणार आहे आणि त्याचा मनासमोर आशयही सांगणार आहे. तो आता ऐकून पण कसा वाटला हे मला सांगा. नमस्कार. चांगले जनूया असं चांगले श्रोत्यांचे हार्दिक स्वागत आहे. मी आपल्यासह नवीन वर्षातील स्वागत करतो. ही शांता शेळके यांची कविता सादर करणार आहे. काही नमस्कार. काही जनूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. काही कामात व्यस्त असल्यामुळे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 2026च्या दुसऱ्या दिवशी मी आपल्या समोर शांता शेळके यांची नवीन वर्षात तुझ्या स्वागतात ही कविता सादर करणार आहे. नवीन वर्षात तुझ्या स्वागतात. कुठले पुस्तक कुठला लेखक लिखी कोणती कसले भाकित हात एक दृश्य उलटतो कानांनागुन काने अविरत गतसालाचे स्मरण जागता दाटून येते मनामध्ये भय कान हे नवे यात तरीचा असेल काही प्रसन्न आशय अखंड गर्भे समोर सागर कणाकणाने खचते वाई अखंड गर्भे समोर सागर कणाकणाने खचते वाई तरी लाटही नवीन उठता सजे किनारा तुझत रवाई स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता उभी इथे मी पसरून बाहू नवीन वर्षात तुझ्या स्वागतात नवीन वर्षात तुझ्या स्वागतात. तर नवीन वर्षाचं असं सुंदर वर्णन आहे. त्यानुसार त्याचं स्वागत करणारी ही कविता शांता शेळकेने लिहिलेली होती. आपल्याला कशी वाटली, माझं सादरीकरण आवडलं का हे मला नक्की कळवा. त्यानंतर मी आपल्यासमोर नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वतः केलेली एक छोटीशी कविता वाचणार आहे. ताळाच्या वृक्षावर उगवली नववर्षाची नवीन कणा नवकल्पना संकल्पाने होते नववर्षाचे मन करूया स्वागत त्याचे खुल्या दिलाने आता विगत स्मृती सारून जाऊ पुढे नवस्वप्नांच्या पंखात बळ जाता पुढे घरी शांत मनाने आपण प्रवास पुढला करू शांत मनाने आपण प्रवास पुढला करू. तर ह्या दोन कविता मी आपल्यासमोर सादर केल्या आहेत. आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. शांता शेळकेंच्या कवितेचा आशय सांगण्याचाही मी इथे थोडक्यात प्रयत्न करणार आहे. पण माझी कविता आणि त्याचा आशय काही फार विशेष आहे असं मला वाटत नाही. ती अतिशय साधी सोय कविता जे माझ्या मनात आलं होतं तितकंच फक्त मी इथे व्यक्त केलंय. पण शांता शेळके यांनी लिहिलेली कविता अतिशय आशयघन आहे. त्यामुळे मी त्याचा आशय जो मला समजला तो सांगण्याचा प्रयत्न करते. की हे जीवनाचं पुस्तक नेमकं कोणी निर्माण केलं, त्याचं लेखन कोणी केलंय हे आपल्याला कळत नाही. किंवा तो अदृश्य हात आहे जो वर्षांमागील वर्ष उलटतोय म्हणजे काय आहे तो पुढे जातोय आणि वर्षांमागील वर्षांची पानं तो उलटत चालला आहे. गेल्या सालातील कटू आठवणींचं स्मरण झाल्याने मनात भीती दाटून येते. परंतु ह्या नवीन सालात म्हणजे नव्या वर्षात नव्या पानात काही नवीन लिहिलेलं असेल का, काही वेगळा आशय असेल का, आनंद मिळेल का, ही शंका आपल्या मनाला ग्रासते. नव्या संधींचा सागर अखंडपणे समोर गरजत असतो. पण आत्मविश्वासात कमतरता आल्याने आपल्या पायाखालची गाडी कणाकणाने खचते किंवा एक एक वर्ष सहज चाललं तस तसं आपण वयाला ओझं येतो वार्धक्याकडे झुकत चाललोय हे आपल्याला जाणवते. तरी सुद्धा नवीन वर्ष येताच म्हणजेच नवीन लाट येताच किनारा तिला कुरवाळूच असतो. म्हणजे मनाचा किनारा आता काहीतरी नवीन घडेल या आशेने प्रसन्न होते आणि मग आपण स्वतःला दिलासा देत आपले डोळे हसता हसता आनंदाने जेव्हा भरून येतात ते पुसून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रसन्नतेने आपण बाहूपासून उभे राहतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो असं शांता शेळके यांना म्हणायचं आहे. हा आशय मला तरी वाटला. हा आशय तुम्हाला पटला का हे मला नक्की सांगा. आणि माझं सादरीकरण माझ्या कविता
माझं सादरीकरण आणि माझी कविता हे दोन्ही आपल्याला कसं वाटलं हे मला जरूर कळवा. अभिप्राय कमेंट्स मध्ये द्या. सर्व अभिप्रायांचं टिप्पणांचं स्वागत केलं जाईल. परंतु केवळ भाषेची मर्यादा मात्र सांभाळण्याची विनंती मी आपल्याला करते. अशाच कविता या नवीन वर्षात मी आपल्यासमोर घेऊन येणार. जुन्या कवींच्या कविता या जास्त असतील जेणेकरून आपल्याला अनेक आशयवादी कविता पाहायला ऐकायला मिळतील. अ, मागील वर्षात काही अडचणींमुळे माझे फार कमी व्हिडिओ माझ्या चॅनलवर आले. तर ह्या वर्षामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त कविता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न मी करणार आहे. त्याला आपण सगळे साथ द्याल अशी आशा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा.